ज्वारी पिकासाठी शेवटी कुळवाची किंवा वखराची पाळी देताना शेतामध्ये हेक्टरी 5 ते 6 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळून घ्यायचंय. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पीकही जोमदार येतं. आता हे सगळं झालं तरी पण पेरणी केव्हा करायची हा महत्वाचा प्रश्न येतो. साधारणतः ज्वारीची पेरणी 20 जून ते 7 जुलैच्या कालावधीत करायची आहे. लवकर पेरणी केली तर खोड माशीचा प्रादुर्भाव कमी होतो, परंतु यावेळेस ज्वारीची पेरणी या कालावधीत पण चांगला पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा आल्यावर करायची आहे. चांगला पाऊस म्हणजे किती? तर आपल्या भागात किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यावर, जमिनीत ओल असल्यावर करायची. पेरणीची वेळ तर लक्षात आली, पण ज्वारीची पेरणी कशी करायची ते समजून घेऊयात. तिफणीने किंवा 2 चाड्याच्या पाभरीने करायची आहे. ज्वारीचं बियाणं आकारानं लहान असल्यामुळे ते फक्त 2 ते 3 सेंटीमीटरवर पेरायचं आहे. त्याच्या 2 ओळींमधलं अंतर हे 45 सेंटीमीटर आणि 2 रोपांमधलं अंतर हे 15 सेंटीमीटर ठेवायचंय. म्हणजेच 45 बाय 15 सेंटीमीटर इतकं ठेवायचंय. आणि या प्रमाणात लागवड केली तर 1 हेक्टरसाठी साधारणतः 7 ते 10 किलो बियाणं पुरेसं आहे.